तिला काय म्हटलंय, जगत जननी असं म्हटलेलं आहे. कारण त्याचं कारण सुद्धा असं आहे मंडळी, की ज्याला स्त्री आई म्हणून कळली, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. म्हणजे स्त्री ही अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला आई म्हणून स्त्री चालते, बायको म्हणून स्त्री चालते, बहीण म्हणून स्त्री चालते, मग मुलगी म्हणून का नसावी? जरूर आपण स्वीकार केला पाहिजे. मुलगी असली तरी तिला 100% चांगल्या प्रकारे आपण वाढवलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून सांगतो मंडळी, उत्कृष्ट परमेश्वरानं सुद्धा सांगितलेलं प्रपंच साचूनी परमार्थ. प्रपंच केलाच केला पाहिजे. प्रपंच करा, प्रपंच हा केला पाहिजे. कारण प्रपंच साचून परमार्थ आहे. कारण प्रपंच कोणालाही चुकलेला नाही. आपल्या सर्वांना माहिती असेल, ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठोबा पंत त्यांना हीन वागणूक मिळत होती त्यावेळी. आणि म्हणून त्यांनी एक दिवस ठरवलं पती पत्नी दोघांनी की आपण जाऊन आत्महत्या करावी. आपल्या मुलांना जन्म देऊन त्याचा उपयोग काय नाही. कारण जी वागणूक आम्हाला मिळते तीच वागणूक उद्या आमच्या मुलांना मिळेल. त्याच्यामुळे एक दिवस ती आत्महत्या करण्यासाठी काठावर नदीच्या गेली असता साक्षात भगवंत त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि परमेश्वराने सांगितलं, विठ्ठल पंत तुम्ही हे जे काय करायला आलात हे महापातक आहे. तर मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला प्रपंच हा करावाच लागतो, त्याच्यातून परमार्थ. आणि त्यावेळी परमेश्वराने आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर 4 भावंड संत निवृत्ती नामदेव सोपान आणि मुक्ताई ही त्यांच्या पोटी जन्माला आली. आणि ज्या माऊलीने वयाच्या 16व्या वर्षी संपूर्ण जगाला ज्ञानाची प्राप्ती करून दिली असा महान ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा लिहिला. म्हणजे प्रपंच कुणाला चुकले नाही, प्रत्येक त्याच्यातून जाणार आहे, नाही का?